हॅलो नमस्कार मंडळी, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या छोट्याशा मिनी ब्लॉगमध्ये। तर आम्ही परवा दिवशी मुंबईला गेलो होतो। श्री महालक्ष्मी आणि श्री मुंबादेवीचं दर्शन घेऊन आम्ही क्रॉफर्ड मार्केटमध्ये गेलो होतो। आणि हे मार्केट होलसेल आहे, खूप मोठं मार्केट आहे आणि सगळ्या वस्तू इथे मिळतात, एकदम रिजनेबल प्राईसमध्ये मिळतात। तुम्ही बघू शकताय कानातले हे 100 रुपयाला आहेत आणि खूप असं युनिक कानातले होते आणि खूप छान कानातले होते। ह्याच्यापेक्षा पण मोठे मोठे असं आता आलेत ना बाजारात, ते कानातले पण होते। मी शूट करायचं राहिलं माझ्याकडनं, पण हे पण युनिक छान वाटत होते अशी। आणि हेच दुकानात घ्यायला गेलं तर 200-250च्या खाली देत नाहीत, तर हे 100 रुपयाला होते। आणि सगळ्या वस्तू इथे रिजनेबल प्राईसमध्ये असतात, जसं की पायपुसण्या वगैरे 150ला 2 पायपुसण्या होत्या आणि खूप छान पायपुसणी होती। आणि म्हणजे प्लास्टिक म्हणा, काचेच्या वस्तू वगैरे खूप छान होत्या। आणि इकडून आम्ही मशीद बंदरच्या मार्केटमध्ये पण गेलो होतो, तिथे ज्वेलरी स्वस्त मिळते, तिकडून ज्वेलरी पण घेतली होती। आणि जी काही मी शॉपिंग केली ती मी व्हिडिओच्या एंडिंगला देईनच। तर शॉपिंग असं कपड्याला त्याची काही केली नाही जास्त, फक्त ज्वेलरी घेतली, जी बहिणीने गावावरून सांगितली होती आणायला, त्याच्यासाठी ज्वेलरी घेतली त्यांच्यासाठी। तर जास्त काय असं शॉपिंग नव्हतीच, पण गेलो होतो, म्हणजे बरेच दिवस झालं महालक्ष्मीचं वगैरे दर्शन घेतलं नव्हतं, तर त्यानिमित्ताने इकडे मार्केटमध्ये पण गेलो होतो। तर मी, माझे मिस्टर, माझ्या बहिणीची मुलगी असं आम्ही मार्केट फिरत होतो। तर हे बघू शकता तुम्ही, युनिक पीस असे डिशवॉशर किंवा चॉपर वगैरे खूप असं स्वस्त होते, 100ला 200ला असे होते। तर छान असतं इथे मार्केट। तुम्ही मुंबईला जवळपास कुठे असाल तर नक्की या मार्केटला म्हणजे एकदा तरी राऊंड मारा। आणि हे वॉश बॅग बघू शकताय तुम्ही, हे लास्ट टाईम मी आली होती तेव्हा बघून गेली, पण असं वाटलं की चांगलं असेल की नाही, म्हणजे बॅग चांगली असेल की नाही, पण मला आवडली ती। आणि ह्या वेळेला मला 200ला 3 भेटल्या, म्हणजे म्हणजे मीडियम, लार्ज आणि स्मॉल होती, अशा 3 भेटल्या। आणि ट्रॅव्हलमध्ये छान आहे, म्हणजे आपलं काय पण वॉशेबल वस्तू आपण घेऊन जाऊ शकतो। तसं आता मला गावी जायचंच आहे, म्हटलं मला लागेल म्हणून मी घेतली। आणि हे म्हणजे आर्टिफिशियल कुंडी किंवा हे झाडं वगैरे आहेत ना, हे लाईनच होती, याची पूर्ण अशी गल्ली होती मोठीच्या मोठी, तर आर्टिफिशियल झाडं होती किंवा आपले मॅट वगैरे होते। आणि हे बघू शकता भांड्यांचे दुकानं, तर खूप प्रमाणात असं छान होते वस्तू इथे। तर घ्याल तशा आहेत, म्हणजे चलो तो चांद तक नाही तो शाम तक असे म्हणजे अशा पण वस्तू आहेत त्या मार्केटमध्ये, तर आपण बघून घेऊ शकतो छान। तर मस्त फिरून फिरून वैताग आला होता, म्हटलं एक छान थंडगार ऊसाचा रस पिला आणि परत पुढे आम्ही शॉपिंग कंटिन्यू ठेवली। आणि एवढी म्हणजे जास्त अशी शॉपिंग झालीच नाही, तरी पण व्हिडिओ शूट केला मी। आणि माझ्याकडनं व्हिडिओ थोडासा मोबाईल हलत होता, त्यामुळे जरा व्यवस्थित कॅप्चर झालं नाही आहे। आणि व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही कमेंट करून सांगा, आणि मी जी शॉपिंग केली आहे तुम्ही एंडिंगला बघा। तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। तर भेटू परत अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।